जय महाराष्ट्र, मेरी क्रिसमस सभी को। थोड़े लोग हैं जो सुबह उठते हैं और सिर्फ बयानबाजी के ऊपर निर्भर रहते हैं। तर आज सकाळी सांगितलं की कोणते 10 काम आहे जे मराठी माणूससाठी शिंदे साहेबांनी केलं। मैं पूछना चाहती हूँ कि जो आपको मराठी मानुस की याद सिर्फ इलेक्शन के पहले आती है तो आप ऐसे सवाल ज़रूर कर सकते हैं, क्योंकि आपने शायद 10 काम मराठी मानुस के लिए 10 साल में नहीं किया होगा जो शिंदे सर ने किया है। तो एकनाथ जी शिंदे जो हमारे उप मुख्यमंत्री हैं, उन्होंने क्या किया है मराठी मानुस के लिए। उन्होंने 10 पॉइंट पूछा है, मैं 100 उजागर कर सकती हूँ, लेकिन आज के दिन 10 से शुरुआत करते हैं। सबसे पहले रमाबाई नगर स्लम रीडेवलपमेंट, ये प्रोजेक्ट जहां 16,500 स्लम ड्वेलर्स को 33 हेक्टर्स पे राइटफुल ओनरशिप देते हैं, जहां ये प्रोजेक्ट में 5,000 एडिशनल फ्लैट्स यानी कि 75 लाख स्क्वायर फीट कमर्शियल स्पेस, जहां 10,000 खर्च करके, ये एक जीवित सबूत है कि एकनाथ जी शिंदे ने क्या किया है मराठी मानुस के लिए। मराठी मानुस के साथ मराठी अस्मिता और मराठी अभिमान, यही लक्ष्य रहा है एकनाथ शिंदे जी और शिवसेना का। बीडीडी चौल रीडेवलपमेंट, ये प्रोजेक्ट में 15,600 टेनेंट्स जो वर्ली नायगांव एनएम जोशी मार्ग में रहते हैं और उनको चाबी देके उनको वापस लाया गया है। जो मुंबई कर बाहर गया था वो वापस आया है। गिरनी कामगार, बहुत चर्चा हुई है, बहुत सालों से हर सरकार जो आती थी कहते थे कि हम गिरनी कामगार के लिए कुछ करेंगे, लेकिन सरकार ने 1 लाख हाउसेज फॉर आवर मिल वर्कर्स इन मुंबई थ्रू अ टेंडर प्रोसेस, जहां 13,100 मिल वर्कर्स को घर दिए गए हैं। क्लस्टर रीडेवलपमेंट प्रोजेक्ट, क्या आपने कभी भी सोचा था कि कमाटीपुरा रीडेवलपमेंट होगा, एक हकीकत होगा। यहाँ क्लस्टर रीडेवलपमेंट को लेके मोतीलाल नगर, गोरेगांव, जीटीपी नगर, जहाँ 4,900 रेसिडेंट्स को घर मिला है, अभुदय नगर जो ऑन द वे है, तो 11,400 मराठी माणूस हे कोणी केलं? फक्त एकनाथजी शिंदे। अफोर्डेबल हाउसिंग पॉलिसी, नया जो हाउसिंग पॉलिसी है और इसके साथ साथ टेनेंट्स, पगड़ी फ्लैट ओनर्स के लिए जो निर्णय लिया गया आज हाल ही में नागपुर के सेशन में, ये एकनाथ जी शिंदे ने किया, जहां 70,000 करोड़ खर्च करेगी स्टेट गवर्नमेंट। इसके साथ साथ स्लम फ्री मुंबई, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी used to always say that his vision for Mumbai was a slum free Mumbai. In a slum free Mumbai, how do you facilitate that? By providing affordable housing to every resident. बहुत सारे लोग पूछते हैं कि क्या कर रही है आपकी पार्टी, क्या है आपकी भूमिका मुंबई को लेके। हमारी भूमिका स्पष्ट है सर, आपकी भूमिका भ्रष्ट है सर। ये भ्रष्टाचार जो हमने देखा है, मिथी रिवर डीसिल्टिंग स्कैम, जहां एकनाथ शिंदे जी ने हाईलाइट किया है कि कितना बड़ा कांड हुआ है और कैसे मिथी रिवर को साफ करने की आवश्यकता है, और हम कर रहे हैं। ईस्टर्न फ्रीवे एक्सपेंशन 3,200 करोड़ जो स्पेंड हुआ पावर फाइनेंस कॉर्पोरेशन लिमिटेड से, ये लोन रिपेमेंट भी होगा 25 साल के ऊपर। कॉन्क्रिटाइजेशन ऑफ रोड, हर एक मुंबई का चाहता है कि पॉटहोल फ्री मुंबई, पॉटहोल फ्री मुंबई। थोड़े लोग बैठे थे 25 साल बीएमसी में, उनका हफ्ता यहाँ से आता था, वहाँ से आता था, कॉन्ट्रैक्टर यहाँ से देते थे, कोई और यहाँ से, लेकिन 50% ऑनलाइन पोर्टल्स, पॉटहोल कंप्लेंट्स मुक्त, पॉटहोल फ्री मुंबई एक विजन प्लान ही नहीं है। 2 फेजेस ऑलरेडी कंप्लीट हो चुके हैं। एंड एज फार एज द ट्रांजिट कैंप रेसिडेंट्स गो, there are lots of unsafe buildings, lots which need to be rehabilitated. So my reply to a gentleman who wakes up every morning and only blabbers is that your frustration
and your political insecurity, sir, is evident. But to emotionally blackmail और परिवारवाद की राजनीति अब नहीं चलेगी। वोट का मतलब है कि काम, वोट का मतलब है डेवलपमेंट, वोट का मतलब सरनेम नहीं है। बहुत सारे बयानबाजी हम सुन रहे हैं आजकल। एक और जो आप सब जानते हैं, ये आपकी राजनीति है, इस तर्क तक आप उतरे हैं। हमारी भूमिका स्पष्ट है। आदरणीय एकनाथ जी शिंदे शिवसेना मानती है कि सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास, इसमें सर्वप्रथम हमारी मराठी अस्मिता, मराठी अभिमान और मराठी मानुस। लेकिन इसका मतलब नहीं कि आप ऐसे शब्दों का इस्तेमाल करें, उत्तर भारतीय बटोगे तो पिटेंगे, पिटोगे पिटेंगे, पिटोगे पिटेंगे, ये शब्दों का इस्तेमाल क्यों कर रहे हैं आप? और क्या दूसरे तरफ जब उबाटा की एक सांसद उतर के बोलती है कि उत्तर भारतीय को सपोर्ट करना चाहिए उबाटा को, वहां मन से ऐसे बयान देती है, तो आपकी भूमिका क्या है? स्पष्ट कीजिए। ये डिवाइड एंड रूल नहीं चलेगा। हम मानते हैं कि जब आप कोई भी रणनीति अपनाते हैं तो वो रणनीति होना चाहिए कि आप क्या करने वाले हैं मुंबईकर के लिए, क्या करने वाले हैं मराठी मानुस के लिए, क्या करने वाले हैं उत्तर भारतीय के लिए, क्या करने वाले हैं मुसलमानों के लिए। सिर्फ वोट बैंक की राजनीति नहीं चलती है। और फिर वो बोलते हैं कि मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे। ये पिटने बटने के ऊपर क्या है आपकी सोच विचारधारा? तो सवाल ये उठता है कि वोटर जो देख रहे हैं कटना, पिटना, बटना, वो कैसे इनको एक मुंह तोड़ जवाब देगी, वो 16 तारीख को हमें पता चलेगा। फिलहाल हमें सिर्फ ये कहना है कि महायुति आदरणीय देवेंद्र फडणवीस, हमारे नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे खड़े हैं तो खड़े हैं प्रगति के लिए, खड़े हैं तो हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाला साहेब ठाकरे के विचारधारा के साथ, और खड़े हैं तो सच्चे मन से हिंदुत्व, जहां एक ही वाक्य है, जस्टिस टू ऑल एंड अपीजमेंट टू नन। इंग्लिश, हिंदी, मराठी। आदित्य ठाकरे असं म्हटलेलं आहे, महाराष्ट्रावरती अन्याय होतोय म्हणून आपण दोघं भाऊ एकत्र. मला विचारायचं आहे की 20 वर्षच्या नंतर तुम्ही एकत्र येतात, 1.5 वर्ष तुम्हाला चालते की हिंदू हृदय सम्राट आदरणीय बालासाहेब ठाकरेच्या विचारधाराला डस्टबिनमध्ये फेकून काँग्रेस आणि एनसीपी सोबत सत्ताच्या मोहमायासाठी, तर हे आहे तुमची विचारधारा, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स। आणि इकडे फक्त फ्रस्ट्रेशन दिसतो, कारण असं बयानबाजी करायचं, लोकांना हेट, डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स नाही पाहिजे। आता आहे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स। तुमच्या काम बद्दल लोक वोट देतात आणि तुम्हाला हे विश्वास नाही तर बघा, आदरणीय एकनाथजी शिंदे आणि शिवसेनाच्या जे टॅली होतं स्थानिक स्वराजमध्ये 2017 मध्ये किती आमचे महापौर होते, 27, आणि आता बघा किती आहे। तर प्रगतीचा राजकारण करा साहेब, तुम्ही घरचे बाहेर आले, नक्कीच तुम्हाला वोट भेटतील जेव्हा तुम्ही काम केलं आणि ऑन ग्राउंड काम केलं तरच। मनसेबरोबर आम्ही आलेलो आहोत, रिझल्ट काही हो पण आम्ही मनसेबरोबरच राहू असं म्हटले। गुड विशेस, अभिनंदन तुम्हाला। मनसे आणि उबाटा एकत्र आले, अभिनंदन। पण तुमचं विजन प्लॅन कुठे आहे? आणि मी विश्वास तुम्हाला हे देणार की 16 जानेवारीला जेव्हा तुम्ही बघितलं की जनताचा हात आहे, तर फक्त महायुती सोबत, हे महाविनाश आघाडी जे घर बसून राजकारण करतात त्यांना फॉर एव्हर घरीच बसायला पाहिजे। हे असे म्हणतात मुंबईचा महापौर हा मराठी होईल, पण लुटणाऱ्या भाजपाच्या हातात आम्ही देणार नाही। नक्कीच महापौर मराठी होणार,
परंतु महायुतीचा मराठी महापौर होणार. मुस्लिम वोटर्स के ऊपर वरती ठाकरेची नजर आहे. आता मराठी आणि मुस्लिम वोटिंग कसं बघताय? बघा, विधानसभाच्या इलेक्शनमध्ये मला माहिती आहे की वोट बँकच्या राजकारण म्हणून किती डेस्परेट होते हे महाविनाश आघाडी. तुष्टीकरणचं राजकारण केलं. तुम्ही निकाल बघितलं लोकसभामध्ये तर फक्त वोट बँकच्या वरतीच आधारित होते. पण तेव्हा काँग्रेस होते एकत्र. आता काँग्रेसला नकारलं आणि ते आले एकत्र. ठाकरे बंधू असो, कोणता पण ब्रँड असो, तुमचा ब्रँड तेव्हा चालणार जेव्हा तुम्ही काम केलं. आणि काम नाही केलं तर नक्कीच तुम्हाला घर बसायला एक संधी जनताच देणार. एकीकडे दोघं भाऊ एकत्र येतात, त्याच वेळी बाळा नांदोकर मोठं नाव आहे ते नाराज झालेले आहेत. त्यांना त्यांच्या मुलीसाठी तिकीट पाहिजे. त्याच्यावरती बैठकीलाही आले नाही, पत्रकार परिषदेलाही आले नाही. खूप लोक नाराज असणार आता. कारण पहिले तर भेट द्यायचं कार्यकर्त्यांना, कार्यकर्त्यांचा जे संदेश आहे ते ऐकायचं, नंतर त्यांच्यासाठी काम करायचं. मास लीडर म्हणजे एकनाथजी शिंदे 3 वाजता रात्री पण असो तेव्हा पण कार्यकर्त्याला भेटून त्यांना हे विश्वास देतात की आम्हाला प्रगतीचा राजकारण करायचं आहे. आणि महाराष्ट्रासाठी थोडं लोक असं पण आहे जे फक्त परिवारवादचा राजकारण करतात. असं म्हणतायत की महायुतीला परप्रांतीय महापौर बसवायचा आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खास करून मोहित कंबोज यांना महापौर कधी बसवायचं आणि त्या पद्धतीने प्लॅनिंग चालू. बघा, फॉल्स नॅरेटिव्ह किती पण असू शकतो. एक नॅरेटिव्ह मी तुम्हाला सांगते. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ठरवणार की एक मराठी महापौर, परंतु महायुतीचा मराठी महापौर. एकेकडे चर्चा सुरू असताना शरद पवार मात्र संजय राऊतांनी नाराज झालेले आहेत. त्यांना कोणत्याच चर्चेत ते घेत नाही. दोघं भाऊच चर्चा करतात. खूप लोक आहे जे सकाळी बडबड करतात, अश्लील शब्दांचा वापर करतात. हे त्यांचं TRP आहे आणि तुम्हाला पण आवडतो. दर सकाळी तेच कव्हरेज आणि त्यानंतर आम्हाला बोलायचं आहे त्याच्यावरती. परंतु काम काय केलं तुम्हाला आठवण पण येते. मराठी माणूस आणि हे अलायन्स फक्त इलेक्शनच्या बाबतीत. तर हे तुमच्या सत्ताचा मोहमाया आहे. आमचं काम आहे आमच्या सत्ताचा मोहमाया. दुसरीकडे मॅम तुम्ही म्हणता की 29 ठिकाणी महायुती झालेली आहे, परंतु संभाजीनगर झालं, नाशिक झालं, या ठिकाणी अजूनही वार आहे. बघा, आता तर सुरुवाती चर्चा पण चालू आहे आणि ते संपणार उद्या. उद्या आमचे नेतृत्व नक्कीच तुम्हाला हे सगळं माहिती देणार. फक्त आज मला हे सांगायचं आहे की कोणते 10 काम मराठी माणूससाठी केलं. म्हणजे हे खूपच गंभीर प्रश्न आहे की तुम्हाला हे पण नाही समजत की BDD चॉल असो किंवा रमाबाई नगर स्लम रिडेव्हलपमेंट किंवा गिरणी कामगार किंवा क्लस्टर रिडेव्हलपमेंट किंवा आपल्या दवाखाना किंवा पगडी मुक्त मुंबई किंवा पोलीससाठी जे काम झालं किंवा ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे किंवा पॉटहोल रिपेअर, म्हणजे इतकी काम झाले आणि इतकी काम होणार. हे आहे एक रिपोर्ट कार्ड, हे आहे एक विजन प्लॅन. तुमच्या बयानबाजी तुम्ही घरी ठेवा. संदीप देशपांडे म्हणतो महायुती उत्तर भारतीय मराठीचा वाद निर्माण होतो. उत्तर भारतीय उठीचं हे आहे संदीप देशपांडे, हे आहे त्यांची सोच आणि हे आहे त्यांचे विचार. कभी बटोगे, कभी पिटोगे, कभी अपमान आप करेंगे तो हम आपको मारेंगे. हे मारपीट झालं बाबा. आता तुम्ही सांगा आमचे मराठी माणूस आणि आमचे लाडकी बहीणसाठी तुम्ही काय करणार. त्यांना काय तुम्ही जॉब्स देणार, तुम्ही त्यांना आत्मनिर्भर करणार, तुम्ही त्यांना शिक्षा देणार, तुम्ही त्यांना सुरक्षा देणार, तुम्ही त्यांना हेल्थकेअर देणार की नाही, की फक्त बडबड बडबड कंपनी. बस. सर एक बातमी आली. मातृश्रीच्या बाहेर कोणते ड्रोन उडवलं होतं. त्या ड्रोन ऑपरेटरवरती गुन्हा दाखल झालेला आहे. बिना परवानगी ड्रोन उडवलं होतं. अदानी कंपनीचं काम चालू होतं. बघा, कारवाई होईल आणि जे कारवाईमध्ये आले ते प्रशासन नक्कीच त्याप्रमाणे त्यांना जे उचित वाटलं तर नक्कीच ते दाखल करतील. आता मी तुम्हाला फक्त एक माहिती देते की दर दिवशी एक टॉपिक घेऊन म्हणजे आमची जी भूमिका आहे मुंबईसाठी
राईट फ्रॉम आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये पण. परंतु जे इश्यूज आहे, ब्युटिफिकेशन प्लॅन्स मुंबईसाठी, सुएज ट्रीटमेंट प्लान्स, कॉन्क्रिटायझेशन ऑफ रोड्स, हेल्थ केअर फॅसिलिटीज, एज्युकेशन, त्याच्या बाबतीत एक एक दिवस आम्ही हायलाईट करणार. काय काम झाले, काय काम होणार आणि किती बजेट ॲलोकेशन्स आहे.